मुस्लिम धर्मगुरूविषयी अपशब्द रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। नाशिक जिल्ह्यातील सप्ताहाच्या कार्यक्रमात श्रीरामपूर येथील मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यामुळे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बीडच्या गेवराई पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाजानं ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर रामगिरी महाराजांवर गेवराई पोलीस ठाण्यात सय्यद हमीद हुसेनी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे। हिंदू धर्मियांनी बांगलादेशमध्ये घटना झाली म्हणून मोर्चा काढला, आपण त्यावेळेस बी बोललात। आज परत मुस्लिम समाजाविरुद्ध एका संतांनी अपशब्द वापरला, कसं पाहता याकडे, काय सांगा? याचा कालच्याशी सुद्धा एक वेगळा अर्थ आहे। म्हणजे काही गोष्टी या त्या घटनेनंतर लगेचच ही वाईट कॉमेंट येते। यावरून आपल्या लक्षात येईल की म्हणजे जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचं काम इथं वेळोवेळी चालू आहे। आणि माझी या दृष्टीने विनंती आहे की अशा प्रकारच्या भावना दुखावणाऱ्या माणसांना वेळीच जर ॲक्शन घेतली नाही तर यापुढे पुन्हा वातावरण खराब करण्याला संधी मिळेल। त्यामुळे हे वेळीच आवरणं फार आवश्यक आहे। कारण समाजामध्ये जी शांतता आहे, जी गंगा जमुना तहजीब ज्याला म्हणतात, सामाजिक एकता आहे, ती खराब करण्याचं काम जाणीवपूर्वक होत आहे। अशा लोकांना वेळीच ठेचलं नाही, शासनाने यांना आवर घातला नाही तर भविष्यामध्ये सामाजिक वातावरण आणि एकात्मता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। काय सांगाल? आज धर्मगुरूबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तुम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केला, काय मागणी कराल सरकारकडे? हमारी मांगनी सरकार से ये है कि जो भी गुनहगार है उसको कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए। उसकी पुश्तपनाही, उसकी तरफदारी करके हिंदू मुस्लिम समाज को बांटने की कोशिश नहीं करनी चाहिए। यही हमारी मांग है कि जो भी ऐसा करे उसको सख्त से सख्त सज़ा दी जाए। उसको बचाने की कोई कोशिश सरकार या उसके राज्य की राजकारण के लोग न करें। शुक्रिया।